नमस्कार मित्रांनो, नाद गावाकडच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्षाचं स्वागत आहे। आता आपण आहे मोई या ठिकाणी, जी ह्या सीझनला टॉपची खरेदी झाली। म्हणजे सगळ्यात महागाचा बैल जर कोणता असेल तर बाजी आहे। तर त्यांच्या गोट्यावरती आपण गवारी कंपनीच्या, तर त्यांची मुलाखत आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे। बाजीचा प्रवास, अजून बरेच बैल त्यांच्याकडे येते, छकडीत पण बैल पाहतात त्यांची। तर या व्हिडिओ मध्ये त्यांच्या संपूर्ण दावणीची आपण मुलाखत घेतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। दादा पहिले नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय द्या थोडक्यात करून। स्वप्नील दिगंबर गावारी, मोई। आता हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, याच्यात आगमन कधीपासून किंवा कधीपासून नाद लागलाय तुम्हाला, काय सांग? 2 वर्षापासून 3 वर्षापासून आम्ही घरीच आमच्या गाईला एक वासरू झालं होतं। ते कोण कांड्यावरती चांगलं पळालं, त्याच्यानंतर मागे जोत पण पळालं। त्यानंतर आम्ही तो गाडा क्षेत्र चालू झालं, ते चालूच झालं। थोडक्यात बंदी उठल्यानंतर 2020-21 नंतर मी कोविड झाल्यानंतर गाई काय असे दुधालाच पाळत होते का? गाई दुधालाच अंधन आली होती लग्नामध्ये, तिला गोरा गायनी नाद लावला, गायीने नाद लावला। आता थोडक्यात मला तुमच्या गोट्याचा परिचय करून द्या। याचं नाव वगैरे काय? हा लक्ष बैल आहे। कुठून खरेदी? बागाटेंगडे सचिन नवलेंचा, त्यांनी बाड्या केल्या होत्या गाड्यामध्येच, पण आपण तो खरेदी केला। खरेदी केल्यानंतर 4 बैला पळला, 8-10 बाऱ्या झाल्या आपल्या इथंच। आम्ही इकडे आणल्यानंतर 4-5 गाडा आमच्याकडे झाले। नंतर तो 5 मिली 10 मिली पडायला लागली, मग त्याला चकडीमध्ये झोपला। तर चकडीमध्ये एवढा पडायला लागला की मावळ केसरी, इंद केसरी झाला, तिकडे राज्यमंत्री केसरी झाला, परत आयुक्वेरा केसरी झाला। 6-7 किताब त्याने त्या 6-7 महिन्यातच घेऊन आला। इकडं त्याच्यामुळे तिकडे काय अडचण कधी राहिलीच नाही त्याची। काय केसरीला त्याला घेऊन आता 8 महिने झाले। 8 महिन्यात त्यांनी म्हणा तुमचं तिकडे सेकंद काढायला नाव करून टाकलं त्यांनी। दाताला वगैरे किती काय वय? आता 4 दात येतो। 4 दात। हो। खरेदी कितीची होती काय? खरेदी मोठीच आहे खरेदी याची पण। मोठ्या इकडे नाही सक्सेस झाला तर तिकडे होईल या हिशोबाने घेतला होता। पण तो इकडे 4-5 मिली ते अडचणी यायला लागल्यानंतर मग आपण तिकडे झोपला। तिकडे झोपल्यानंतर त्याने आपलं काम कायम नाव ठेवलं, कधी आजपर्यंत नाव पडून दिलं नाही। स्वभाव वगैरे काय सांगशाल त्याचा? थोडा दावणीवरती अंगावरती येतो, बाकी काहीच नाही, बाकी शांत आहे। 2 दाऱ्या रस्सीवरती माणूस, 2 जण पुढे एक मागे चालला तरी तो चालतो, काहीच अडचण नाही। आमच्या दावणीत मुळात मारणारी जनावरच नाही। शेवटी गाड्यातली बैल थोडी त्रास करणारच, पण मारणारी नाही। नवीन असल्यामुळे काय म्हणायचं नाही का, थोडक्यात आगाऊ बैल नको। आगाऊ बैल कधी घेतली पण नाही। हा लक्ष आहे। आता तुम्ही 4 बैलात त्याला पळवलं, सक्सेस झाले। आता छकडीत सेकंद गाड्यात पळवताय तुम्ही, कसं नियोजन वगैरे कसं करता? याचं काय नियोजन करायचं म्हणलं तर सेकंद काटा हा 2 बैलांचा खेळ आहे। त्याच्यामध्ये आपल्या तिथं 4 बैलाचं सेकंदाचं गाड्या असतात, तसंही ते तिकडं आयोजन करतात। आता आपल्या इकडे काय होतं, पब्लिक जास्त लागतं। 4 बैल म्हणजे थोडक्यात जवळजवळ मी तर म्हणतो एका बैला मागे 10 लोक असले तरी 40 लोक असतात। यांच्या इकडे पब्लिक कमी लागते, दरसोड करायला माणसं कमी लागतात। तर तुम्हाला म्हणजे नियोजन करायला कोणतं सोपं जातं, काय सांगशाल? नियोजन म्हणजे असं की आमची संघटना मुजकी जी आहे ती सगळी जीवलग आहे, एकनिष्ठ आहे म्हणा थोडक्यात। एकनिष्ठ आहे। भाऊ असतील, आबा असतील, भाऊ असतील, बंटी, गौरव, आम्ही सगळे जेवढे आमचे मित्र परिवार आहेत सगळे एकनिष्ठ आहेत। कोणताही बैल असून समजा छकडेला जरी न्यायचं म्हणलं आणि गाड्याला जरी बैल न्यायचं म्हणलं तरी सगळे एकजुटीने प्रयत्न करतात आणि आपले पण असून बैल चुकतात। आता ह्याला तुम्ही सुरुवात केली तर याचं तिकडं सेकंद काढायला पहिला घाट कोणता होता काय? सेकंद काटाला तुमच्याला चुकला त्यावेळेस आयुक्वेरा केसरी पहिलाच घाट। हो, पहिलाच तिथं झाली बारी। हो, तिथं 1 नंबर फायनल पहिल्याच घाटात म्हणजे तिकडं पण हा सक्सेस झाला म्हणायचं लवकर। कोणता बैल होता याच्या बरोबर काय? आतापर्यंत थोडक्यात याच्या बरोबर बैलच कोणती कोणती पाळायला ते सांगा। नंदू जाधव यांचा बादल पळाला, परत लक्ष पळाला,
आणि अजून महाकाल एक बैल पळाला आपल्यासोबत. जे बैल पळाले ते सगळे टॉपचेच पळाले म्हणाले, चांगले त्याच्यामुळे नाही. काय सांगते याचा पळबिळ नाही, आता घाटात पळत होता तिकडच्या आणि इकडच्या पळात काय बदल फरक वगैरे काय जाणवलं? बैलाचा असा विषय की बैलाला जेवढं पब्लिक तेवढा बैल पळतो. सेकंड काट्याला ज्या वेळेस तो समजा सेमीला जरी 1-2 मिलीने आत राहिला तरी फायनलला तो ते कव्हर करून एकदम 1 सेकंद म्हणलं तरी आतून टाकतो. तेवढी पब्लिक तेवढा बैल पळतो. थोडक्यात पब्लिकचा राग आहे म्हणायचं नाही. पब्लिकचा खूप राग. बाकी स्वभाव वैशिष्ट्य वगैरे काय सांगतो? स्वभाव वैशिष्ट्य म्हणायचं म्हणजे तो दावणीला थोडाफार धावतो पण अतिशय एकदम प्रेमळ बैल. 2 दोऱ्यांवरती पण बैल जाऊ शकतो. आता वय वगैरे साधारण याचं काय दातामध्ये सांगायचं? तो आता 4 आहे. 4 आहे. 4-4.5 वर्षाचा असेल. 7 गाठ यांनी केलेत. 2-3 वेळा बारी पण झाली त्याच्या पाठीमाग आता शेवट. त्याच्यामुळं आता संघटनेचं तरी उगवता तारा आहे. कुठून खरेदी झाली होती त्याची? आई तर गाडीतूनच घेतला होता आंबेठांमधून. अमित वाजे त्यांच्याकडून घेतला होता. गाडीतलीच खरेदी? हो, गाडीतली खरेदी. काय वासराचं शरीर वगैरे शरीर जागेवरतूनच फोटो आले, शूटिंग आली. पाहिलं ज्यावेळेस सगळ्याच डोक्यात बसला मग ती जागेवरतीच खरेदी झाली. इथं उतरून फक्त गाडीतून घरी आणला. सुरुवात वगैरे कशी होती? डायरेक्ट झोपला तुम्ही? सुरुवात नाही, पहिले एक त्याला रेसल दिली चिखलीच्या घाटामध्ये. तो रेसल मध्ये जेवढा पळाला की आम्ही त्याला डायरेक्टच मग बैलां पुढेच धरला. याचं काय नाव वगैरे? हा पाटील आहे. आपण कांड्यावरती आता इंद्रा बरोबर पळतोय उजव्या खांद्यावरती. याच्या पण 3 बाऱ्या झाल्यात पुढे कांड्यावरती. आता याची खरेदी कुठची? गाडीतलीच? नाही, गोलेगाव मधून घेतला होता हा. तसंच नंदीवाल्याकडून. हा सलगर आहे. भरपूरच गरम आहे. गरम जास्त. वय वगैरे किती याचं काय? हे आता 6 महिने झाला. आपण आणला त्यावेळेस 3.5-4 महिन्यात दूध प्यातच बच्चा होता. तो आता चांगला झाला. त्याच्यावर इंद्रा बरोबरच हा पण कांड्यावरती घरचं कांड तयार केले आम्ही. काय नाव वगैरे? हा गजनी आहे आमचा. पाठीमाग जो आताच पळतो आपण उजव्या खांद्यावरती. याची खरेदी गावडेवाडीतून केली होती मनसर. तिकडे पण कायम जो 2ही खांद्यावरती पळत होता पण आपल्या आल्यानंतर उजव्या खांद्यावर पळवलाय. घाटाचा राजा पण राहिला होता 3ऱ्या दिवसाला भोसरीला. 12-53 बारी होती त्याची. आणि कायम गाड्यातच बैल आहे. कधी खरेदी केलेला हा खरेदी करून वर्ष झाला आता. साहेब केसरीचा पण मानकरी आहे. साहेब केसरीला पण बारी झाली ती. काय सांगशाल बाकी त्याचं वैशिष्ट्य वगैरे? वैशिष्ट्य म्हणजे बैल स्टार्ट टू एंड पाहिला तर एकदम चमकदार बैल. डोळ्यात पापण्या ज्या आहेत त्या वाईट आहेत आणि शरीराला चांगला, छातीला चांगला लांब बैल. गाजरी खिल्लार मध्ये आणि गरम पण तेवढाच, झोपायला पण तेवढाच गरम. सगळ्याला अंग पाळायला शरीरात गरम बैल आहे. पाणीच करतोय मला. पाणी. याचं काय नाव वगैरे? हा आमचा हरण्या बैल आहे. आमच्या संघटनेची पहिली खरेदी. सुरुवात पासून गाडा पहिली बारी आमची 12 सेकंद केली ह्यानी केली केळगाव मध्ये. 1154 होती आणि तिथून उड्या मारायला सुरुवात झाली. मी आयुष्यात पहिल्यांदा उड्या ह्यानीच मारून दिल्या आम्हाला. कुठं खरेदी वगैरे कुठून झाली याची? हा इथून आंबेठांमधूनच घेतलेला आहे. गाडीतलाच घेतला. हे 2 वर्ष झाले जवळपास त्याला घेतलेला. आता मध्ये वय जर आता कांड्यावरती पळतो साधारण वय याला 4 वर्षाच्या आसपास जुळलाय सगळा. 5 वर्षापर्यंत आहे. काय सांगशाल त्याचा स्वभाव? म्हणजे जर मी आता पाहिलं तो रौद्र रूपच आहे त्याचं. स्वभाव आला ज्यावेळेस आणला ना त्यावेळेस ट्रॅक्टरला बांधून त्याला बाहेर काढायला लागला अशी परिस्थिती आमची होती. आम्ही नवीन होतो त्यावेळेस. आणि नंतर हातावरती आल्यावरती हळूहळू मग आता सगळे शिवम आमचा असेल, मोरे असतील, हे धरल्यानंतर त्यांना काही त्रास देत नाही आणि चालतोय बैल त्यांच्या पाठीमध्ये. फक्त नवीन लोक आले, आता लोक जास्त झाली ना त्याच्यामुळे तो त्रास करणार थोडासा. बाकी असं काही नाही. कांड्यावरती पळतो आता आपण. कांड्यावरती घेतलाय. कांड्यावरती एकदम चांगला कंटिन्यू बारी मध्ये आता आहे. थोडक्यात तुमची पहिली वारी केळगाव मध्ये झाली? केळगाव मध्ये आमची पहिली वारी झाली. 1154 त्याचं गाड्या होतं. हिचं काय नाव वगैरे? ही आमच्या दावणीची कस्तुरी लक्ष्मीच म्हणायला लागेल. कारण तिची खरेदी ज्यावेळेस केली त्यावेळेस 3 महिन्याचा बच्चा होता. तिला मी फॉर्च्युनर मध्ये आणली. आमचे मेवणे आहेत बाबाजी शेठ बोराडे आणि गौरव मोरे, प्रतीक गावारी. आम्ही 4 जण फक्त गोडी पाहायला गेलो. पाहिल्यानंतर ती एवढी देखणी दिसली की बावरे नाही पाहिले काय देव म्हणा हाय का नाही पाहिला नाही, काहीच नाही पाहिलं. आणि तिला आम्ही खरेदी केली. आणि खरेदी केल्यानंतर म्हणलं एवढं लांब गाडीत नसतो आपली गाला फॉर्च्युनर मध्येच घातली आणि तशीच आणली इकडं. त्या आणल्यानंतर आज पहिल्यांदा आम्ही तिला भोसरीची घाटाव मग सांगितलं तुम्हाला गजनी आमचा घाटाचा राजा राहिला. तिला पहिल्यांदा आम्ही घाटाव नेली आणि बैल घाटाचा राजा राहिला. तिथंच आमची लक्ष्मी आम्हाला पावली म्हणायचं. आणि तिथून आमचा प्रवास जास्त जोमात सुरू झाला.
थोडक्यात काहीच नाही पाहिलं आता लोक तर थोडी घेतात काहीच नाही पाहिलं लोकांनी आमचा गाडा राहिलो बरेच उलट्या पालट्या करून पाहिले पण तिला कधी कोणाला खोड सापडली नाही आमचं नशीब म्हणावं आम्ही 2 मिनिटात घोडी घेतली आणि गाडीत घालून आणली. बघा मित्रांनो ही गाय आहे आणि गायीने गवारी कुटुंबाला नाद लावला तर आंदणामध्ये भेटली तर कुठून कशी भेटली काय तिचा प्रवास काय सांगशाल? ती आमच्या दादांना लग्नात भेटली होती त्यांच्या सासरवाडीवरून. सासरवाडीने दिली गाय? हो. जेव्हा भेटली तेव्हा ती कालवड होती. त्याच्यानंतर तिला एक कालवड झाली नंतर वासरू झालं. ते वासरू आम्ही पळवले. ते पळवल्याच्या नंतर तेव्हापासून तो नाद चालू झाला. या गायीपासूनच थोडक्यात नाद चालू. हा. आता वय वगैरे काय साधारण? वय आता तिचं 6-7 वर्ष असं. आता गाभण वगैरे नाही? थोडक्यात वासरांचं प्रमाण आहे म्हणायचं. हो. काय अनुभव वगैरे काय सांगशाल? सांभाळताय तुम्ही आता म्हशी पण आहे तुमच्या गाई पण काय सांगशाल गाईचा अनुभव? तसं आता गाई म्हणजे एखादी तरी पाळली पाहिजे खिल्लारी गावांना कोणती असं ना एक गाई पाहिजेच गोट्यात. दादा आता कसं होतं तुम्ही बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आले हे अनावधानाने आले म्हणायचं थोडक्यात नाही अनुदानामध्ये गाय आली त्या वासराने तुम्हाला आणलं ते सुरुवात वगैरे कशी होती काय सांगशाल? सुरुवात म्हणजे आमचे प्रतीक शेटगावरी हे त्याला जास्त नाद बैलाचा मग ते गोऱ्याचा मग ते ज्यावेळेस मित्र परिवारासोबत मी पहिला कधीच घाटात गेलो नव्हतो त्यांनीच गोठा नेला गोरा 2 वेळा पळवला कांड्यात पळायला लागलाय मग ज्वात घ्यायचा ज्वात घेतला दुसऱ्यात बारी झाली नंतर ते चालू झालं हे रे इकडे पण तुमचा परिचय द्या थोडक्यात काय नाव वगैरे काय? माझं नाव प्रतीक संभाजी गावारी. आम्ही 2019 आम्ही गाडा पळायला चालू केलं. घरचं गोरं पहिल्यांदा कांड्यात पळवलं होतं आम्ही. नंतर असंच कांड्यात पळून एकदा जोरात पळवलं मग त्यानंतर त्या बैलाची खरेदी टाकली मग त्यानंतर चालू आलं. थोडक्यात हारण्याची साथ भेटली अजूनच नाद जिद्दीला भेटले म्हणायचं. आता कसं होतं सगळ्यात मोठी खरेदी ह्या सीझनची तरी म्हणलं तर काय वाव ठरणार नाही बाजी. तर बाजी कधीपासून बघत होते किंवा बाजी तसं 5-6 घाटापासून पळाला मान आली त्यावेळेसच पाहिला होता आणि शूटिंग त्याच्या 6-7 घाट पाहून ते मान आले ते आम्हाला काही ते डोक्याला लागत नव्हता त्यावेळेस. आम्हाला अण्णांचं लय म्हणणं होतं की हा घ्यायला लागेल आपल्याला हा काही पण करीन मग मी म्हणायचं अण्णा मान आलं तर कसं काय करायचं हाच योग्य राहील अजून 2 घाट बघू आपण अजून 2 घाट तो मेदनकरवाडीला एवढा पळाला तर ते न राहून आम्ही त्या दिवशी बैल घ्यायचाच या उद्दिष्टाने तिथे गेलो आणि व्यवहारच केला त्याचा. बाजी काय सांगशाल वैशिष्ट्य वगैरे तुम्ही बैल आहे म्हणजे माझ्या आयुष्यात तर एवढा शांत बैलच पाहिला नव्हता आणि एवढा पळाला असं वाटलं पण नव्हतं एवढा बैल पळाला त्यावेळेस आम्ही आणला चास मध्ये नवीनच आणि तो पहिलाच घाट बालमा बरोबर होता. मी मनाची दाखवतो की एवढी घेतो हालत पण नाही शिफ्टी पण हालत नाही पाय पण आलं कसं काय करायचं नाही काय नाही होत अंगात गरम आहे बैल आणि झोपून पण उभा राहिला निवांत उभा राहिला जो सुटला डोळ्याची पारणच फेडली त्या दिवशी आनंद झाला की पैसे मोजलेले काहीतरी चीज झालं. तुमच्या पहिला घाट मला वाटते सुद्धा घाट म्हणजे कडक लागला होता. हो तिथं मग बारी वगैरे तिथं बारी आम्ही झोपायच्या आधी 1176 घाटाचा राजा होता आणि आम्ही डायरेक्ट 1135लाच घाटाचा राजा राहिलो दोन्ही दिवसाचा घाटाचा राजा राहिला. शिरीला 1135 झाली 3 फायनल 1136 झाली. आता मला एक सांगा नादात नवीन आले तुम्ही तर कसं होतं एवढ्या लवकर सक्सेस भेटणं सोपी गोष्ट नाही. बैलगाडा शर्यतीमध्ये भरपूर असे आहेत रथी महारथी का जे आता अशी कंडिशन आहे पैसे असून बैल भेटत नाही पण बाजीची खरेदी कशी झाली काय सांगशाल त्याबद्दल? बाजीची खरेदी म्हणजे अण्णांची उपकार म्हणायला लागेल. आम्हाला गायकवाडांनी जे नियोजन केलं तेच फायनल ठरलं. नाही आम्हालाही बैलातलं जरी पळत होतो तरी पळझड चालू होती आणि दररोजच्या उद्योग व्यवसायामध्ये आम्ही पण फक्त बैल ज्या दिवशी घाटात जायचंय त्याची नियोजन कोणाचे बैल कधी बघायचे नाही कोणाचा गाडा कसा पळतोय कोणाचा बैल कुठं टाकतोय हे आम्हाला कळत नव्हतं. तर बाजी घेतल्यापासूनच कळायला लागल्या त्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा गाड्यामधल्या. पण त्याच्या अगोदर अण्णाशिवाय अण्णाचा आमचा गुरु म्हणायचं गाड्या क्षेत्रामध्ये. अण्णाची तुमची मैत्री कशी? कॉलेजला आम्ही एकत्र होतो 11वी-12वीला. आमची पहिल्यापासून मैत्री हारणे घेतलं त्यावेळेस पण बैल जुळवायचं तेच नियोजन करायचे. पडझड झाली तरी दुसऱ्यात झाला तरी दुसऱ्यात बैल घाला तिसऱ्यात झाला तरी बैल घाला पण
गाडा पळत होते, हा हुरूप सोडायचा नव्हता. आणि मी म्हणायचो आता काय करायचं अण्णा, आपल्याला एक नंबर मध्ये कसं यायचंय, 11-9 झालं पाहिजे. नाही का ढळलं आतमध्ये येईल, 11-9 झाले तरी उड्या आणू, पण 9 तरी येऊ द्या आता. हा. कारण हाणण्याचं त्यावेळी चलबिचल झाली, 2-3 घाट झाली त्याची चांगली, 4थ्या-5व्या घाटात थोडासा चल लागला. मग गजनी घेतला आम्ही, गजनी घेतल्यानंतर त्याच्या 5-7 बाऱ्या चांगल्या झाल्या आणि तो त्याच याच्यात काठावरतीच व्हायला लागल्या. मग आता अजून आतमध्ये यायचंय, मग काहीतरी वेगळं करायला लागलं. मग हे आम्ही वेगळं करून, अण्णांनी वेगळं करून दाखवलं म्हणायला. एवढी मोठी रक्कम देताना भीती नव्हती का? अण्णाने मस्त नियोजन केलं, पण पैसे तुम्हाला द्यायचे होते. भीती म्हणजे काय होतं, आमचे कष्टाचे पैसे आहेत, आम्हाला माहिती होतं कष्टाचं आहे, कामाचं आपलं कुठं व्हायला जाणार नाही कधी. आपण कधी कोणाकडून लुबडून 1 रुपया पण घेतला नाही. आपला बैल पाळणार एवढं 100% माहिती होतं, तसं पळालाच. आता भविष्य कसं पाहताय बाजीचं भविष्य? कारण आता मला वाटतं आदत आहे गोरा, आम्ही जपूनच वापरणार. थोडा 8-10 दिवसांनी झोपणी येते आणि निवांत, नंतर 2-4 झाल्यानंतर पाहिजे तो गाडा करील, अडचण नाही. आताही करतोय, पण त्याच्याही जीवाला पाहून आम्ही तो गाडा करणार आहे. लगेच गडबड करणार नाही, गाई करून. त्याचे पैसे थोडी आहे, बैल महत्वाचा आहे. पैशावरती बाजाची किंमत नाहीये. पैसे म्हणजे सर्वस्व नाही, त्याला थोडी माहिती आहे. नाही, पण एक मी सांगतो, मी बैलगाडा शर्यतीमध्ये चर्चा झाली, बाजीची खरेदी ज्यावेळेस झाली, एवढी पैसे रक्कम ऐकून लोकांना माहिती, आणि हा बैल विक्रीला आहे असं म्हणजे चर्चा पण नव्हती. पण तुमच्या हाताला कसा लागला ते महत्वाचा मुद्दा आहे. सचिन शेठ पानमन यांनी त्यांच्याकडून पहिला गोरा घेतला होता त्यांचा. मग त्या माध्यमातून अण्णांनी जास्त प्रेशर आहे. मग आम्ही तिघ गेल्यानंतर बसलो, रात्री 2 वाजले व्यवहाराला, पण व्यवहार झाला आणि ते त्यांच्याच माध्यमातून दोघांचा झाला. सचिन शेठ पानमन याच्यामध्ये जास्त सहकार्य आहे आणि अण्णांचं खरेदी करण्यामध्ये. मग त्यांचा शब्द ठेवला गेल्यामुळे बाजी आमच्या दावणीला आला. सगळ्यांचं म्हणणं होतं एवढ्या किमतीला नाही, अजून वाढीव किंमत. तो बोलत होता तुम्हाला कसं एवढं दिला, तर म्हणलं ठीक आहे, आम्ही जी टाकली ती खरीच किंमत टाकली, आता जे जवळ होते ते होईल. बैल पळाल्याशिवाय काय कळणार आहे. आता तुमच्याकडे आल्यापासून किती गाठ झाली याची साधारण? 7 गाठ झाली त्याचे आणल्यापासून. चासला पहिला केला होता, नंतर मुशीत झाली, चिखली झाली, तळवडे झाल्यानंतर बदलवाडी झाली, बदलवाडी नंतर कुरुळी झाली, कुरुळी नंतर आता निमगावला खंडोबाला पळाला बैल. मी साधारण किती दिवसाचा गॅप ठेवता तुम्ही बैलाला? 8-10 दिवस तरी गॅप पाहिजे त्या हिशोबाने. आता कसं होतं, एवढी बैल दावणीला, आता तुमचा नाद नवीन आहे, तर नियोजन वगैरे कसं असतं काय सांगशाल? नियोजन म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून आमचा अनिकेत सकाळी गोठे येत असतो, पहिल्यापासून म्हशीमध्ये आहे, त्याच्यामुळे तो सकाळी खाण्याचं पिण्याचं तो पाहत असतो. रात्री जे आमचे सचिन शेठ झाले, बंटी झाले, आमचे मोरे झाले, दादे आहे, ही सगळी गँग सगळी संध्याकाळी त्यांनी खाल्लं नाही त्याचं हाताने चारतीन, सगळं करतील, पण सगळी तयारीत असतात. दिनचर्या म्हणजे रतीब वगैरे कसं असतं यांचं नियोजन काय? सकाळी 6 वाजता कुठे खातो, रतीब खातो, आणि संध्याकाळी परत 7-6च टायमिंग आहे त्याचा. त्या टायमिंगला तू फ्रेश होतो, बाकी काहीच नाही. आणि असं घाटावरती वगैरे असल्यावर? घाटावरती काही नाही, काहीच नाही. घाटावरून आल्यावर पाणी वगैरे? संध्याकाळी आल्यावरती पाणी खातो, कुठे खातो, काही खायची नॉर्मल बाकीच्या बैलांसारखं काही नाही. तो निवांत बसणार, पण सगळीकडे फिरणार, कोणाला मारणार नाही, काय नाही, काहीच अडचण नाही. मी एवढाही शांत बैल एवढा पळू शकतो आम्हाला पण वाटलं नव्हतं, असं शांत आहे एवढा पळतो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, बाबा ह्या क्षेत्रात तुम्ही आले आणि एवढी मोठी, आता तुम्ही म्हणता सगळ्याच खरं रेकॉर्ड ब्रेक आहेत, तर त्याबद्दल काय सांगता? तरुण पिढी आता जी येते त्यांना काय, तुमचा अनुभव काय सांगता? कारण तुम्ही कमी वेळात प्रसिद्धीच्या जोतात आलेत. कमी वेळात प्रसिद्धीच्या जोतात पैसे म्हणून नाहीये, कारण पैसे म्हणजे गाडा नाहीये अजिबात. आता जर परिस्थिती पाहिली तर वाटत पण असेल पैसे मोजले म्हणून बैल पळतोय. एखाद्या जाऊन असे पाहिलेत की त्यांनी पैसे मोजले तर बैल शिंग लावून उभे राहिल्यात. तुमचे काहीतरी त्याच्या माग कष्ट कर्म पाहिजेत तरच बैल पळतील, नाही तर बैल पळणार नाही. 4 बैला तर नाद करताय तुम्ही आणि इकडे सेकंड गाड्या छकडीला पण नाद करताय, तर दोन्ही शर्यतीमध्ये तुम्हाला काय बदल वगैरे काय जाणवतात, त्याच्याबद्दल काय सांगशाल? बदल वगैरे आता तिकडे जर गेलं तर जास्त माणसं लागत नाही, पण 4 बैलात काय होतं, आपल्या भागात असते, आपले परिचित असते, आपले 4 लोक ओळखणारे असतात, पण 4 बैलामध्ये जेवढा आनंद भेटतो तेवढा तिकडे नाहीये. पण आम्हाला इकडे जास्त आनंद वाटतो. मी छकडीतही आमचं बैल तेवढा नाव करतोय, तिथे गेल्यावरती लोक ओळख द्यायला लागली, आता भेटायला लागली. बाजीमुळे पण अजूनच परिचय झाला, त्याच्यामुळं आता कुठे गेलं तरी फ्रेशच वाटतं, तिकडे गेलं काय इकडे गेलं काय. बाजीमुळे थोडक्यात चर्चेत आले म्हणा, चर्चेत जास्त आलो. इथून मागं पडत जडत चालू होते, जेवढे आपले मित्र परिवार आहेत, दररोजचे ओळखणारे आहेत, चावडे आहेत, हे बोलत होते, पण आता बाजीमुळे सगळी ओळखायला लागली की हा बाजीचा मालक आहे म्हणून.
म्हणजे आता नाही का लोकांमध्ये अशी एक आहे चर्चा बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, बाबा पैसे दिल्यावर माणूस चर्चेत येऊ शकतो. असं काही नाहीये. हा पैसे दिल्यावरती माणूस चर्चेत येऊ शकतो, तर पैशासाठी गाडा केलेला नाहीये ना. नाद पाहिजे नाचपात पाहिजे ना. मग असे पैसे द्या रे, तुम्हीच पहिला शब्द वापरला की पैसे पण मार्केट मधले, पण त्यांना बैल भेटत नाही. हे खरं आहे. काहीतरी आपलं कर्म असतील ना. बरोबर आहे ना, नाहीच भेटत. भरपूर जण असे आज अडकलेले, पैसे आहेत पण 50-50 लाख 1-1 कोटी घेऊन बसले लोकांमध्ये गाडा करायचा. काल एक कार्यकर्ता नेतेच चांगले असतील ते भेटले, म्हणले 20 लाख घालवलेत, बैलच वर जायना. त्याच्या मागे कर्म पण आहे, कष्ट पण आहेत. पोरं सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्टात येत. सगळ्यांचं सहकार्य पाहिजे थोडं. सगळ्यांचं सहकार्य पाहिजे, संघटना पाहिजे, तरच ती बैल टिकतोय, बैल पळतोय. शेवटी तो बैल आहे, त्याला किमतीचं काही देणं घेणं नाहीये. तुम्ही तुमच्या मनाने किंमत तयार केलेल्या आहेत, हे माणसांच गोष्टी आहेत सगळ्या. पैसे म्हणजे सगळं नाहीये. बाजीची जात वगैरे कोणती ती काय तुम्ही अभ्यास केला का ह्याचा? म्हैसूर जातीमध्येच या. बाकी बैल शरीरयष्टीला चांगला आहे, दणकट आहे ना, दणकट आहे. गाडा क्षेत्र असं आहे की कोणीच सांगू शकत नाही कोणता बैल पळण आणि कोणता थांबण. सगळ्या शरीराला सध्याची शरीरावली बैल आली पळायला नाही, काही गॅरंटी नाही. जो पळतो ज्याच्या अंगात पाणी तोच. बाजी घेतला तर असा एखादा क्षण असतो ना का बाबा, आता एवढा आपण 2 वर्ष राखाडलो, पण बाजीमुळे आज सगळ्या काही बऱ्याच गोष्टी भेटल्या तुम्हाला, तर एखादा आनंदाचा क्षण बाजीचा कोणत्या घाटातला सांग? पहिलाच घाट 7-7 आम्ही पहिल्यांदा बैल जुतो, आणि तुम्हाला मग सांगितलं की एकदम शांत चालत चालत गेलाय, गाड्या उभा गेलाय, शेजारी बालमा बैल आहे आम्हाला. आज त्याचं नाव फक्त स्वप्नात किंवा काय मोबाईल असा बैल पाहतोय, पण असं वाटलं नव्हतं की शेजारी आपल्या शेजारी बालमा कधी पळण. बालमा शेजारी आला आणि पळाला त्या दिवशी, आणि त्याच्यासोबत आमचा बैल पळाला, त्याचा आनंद झाला आम्हाला जास्त. आता कसं होतं बालमा म्हणजे नाही का एकदम टॉपचा आहे, चर्चेतला बैल जास्त. सावड वगैरे कोणी जुळवली होती काय? सावड अशी लय जुळवायला कसरत करायला लागली नाही. बैल पळत होता, बैल पळत होता, बैल दिसत पण होता, फक्त एवढ्या फाडात कधी बैल नव्हता. ते आता आपल्याकडे आल्यानंतर फाडात पळायला लागला, नियोजन झालं त्याचं. बाजीला तुम्ही कधी पाहिला होता पहिल्यांदा पुढे? ज्यावेळेस घ्यायला गेलो त्यावेळेस पाहिलं. त्याच्या आधी पळताना फक्त आम्हाला अन्नानेच पाहिला होता, आणि घेतला तर आपण शिफ्टीत पाहिली होती. बैल बघितलाच नव्हता. बैल फिरून आणला बाहेर, व्यवहार झाला. रात्री 2 वाजता ते पण नाही का, रात्री 2-2:30 वाजले, व्यवहार झाला. मग साकूरला झोपायचं ठरलं होतं, म्हणून साकूरला झोपला, आणि तेव्हा पळताना पाहिला. पोरांनी पण लय एवढे आणले त्या दिवशी, बैल लयच पळतोय म्हणून. कारण आमची संघटना सगळी नवीन, कुणी गाड्यातलं नाही, पण सगळ्यांनाच असं वाटलं की खरंच बैल पळतोय. आता मला एक सांगा, आम्हाला अण्णा होते म्हणून तुम्ही गाड्यात टिकले, अशी बरीच लोक अशी आहे का ज्यांची बैल पळत आहेत पण त्यांना बैल भेटत नाही म्हणून कंटाळून नाच सोडून दिलाय, अशी लय लोक आहेत, बरीच लोक आहेत. आता तुम्हाला आम्हाला अण्णांनी सहकार्य केलं म्हणून तुम्ही टिकले. मग असं कधी मनात वाटलं नाही का बाबा, काय होतं खच्चीकरण होतं माणसाचं. आता तुमचा हरण्या पळत होता, परत तो दुसरा बैल पळतोय, चांगला पळत असताना जर बैल तुम्हाला भेटत गेली का कसं जुळवायला खूप अडचण व्हायची. गजेच्या टायमिंगला जो आता गाठाचा राजा राहिला, सगळं राहिलं, तरी पण लोकांची इगो जास्त येतात. नाही त्याचा बैल असंच होतोय, त्याचा बैल जातो. ज्यावेळेस बैल पळतील त्यावेळेस कळल सगळ्या गोष्टी, पण लोकांचे तर्क वितर्कच लय असतात पहिले 2-3 दिवस. मग त्याच्यावरती असा दमछाक झाला होता, तुला आता काय करायचं, पण बाजीने ते सगळं भरून काढलं ना. आता तरी समाधानाची झोप गाड्या क्षेत्रात तरी लागायला लागली. आता फोन बिन येतात का लोकांचे बैल? आता दररोज फोन येतात, पण मला पण लय माहिती नसतं. तुम्हाला जसं पहिले सांगितलं, गाड्यात आपण बैल लय पाहत नाही, आणि बरेच जणांचे फोन येतात. अशी नाराज लोक व्हायला लागले. अण्णाला म्हणते आमचा बैल पळत नाही का, पण जरी पळत असला तरी बैलाला बैल लागला पाहिजे, बाकी काहीच नाही. बरोबर आहे, नियोजन परफेक्ट असलं येते. आता काल निमगावचं झालं, तर 5 दिवस यात्रा होती, 6व्या दिवशी फायनल सेमी फायनल होतं. कालचं म्हणजे कसं निमगावचं नियोजनच कसं केलं होतं घाटाच तुम्ही? कारण आता बलमान आता मला वाटतं मध्ये गॅप पडला होता. मुशीमध्ये ज्यावेळेस शिंग गुतली बैलाची त्यावेळेस थांबवलं होतं आम्ही, नंतर परत बदली झाल्यानंतर आता निमगावला परत धरू म्हणलं एकत्र झाल्यानंतर आमचं नियोजन झालं की बालमाला आपण झोपून उभा करू, याला झोपणीवरती घेऊ. मग झोपणीवरती घेतलं आणि बैल ज्या याच्यात निघाला, सेकंद थोडाच कार्यक्रम झाला. 11-99 बारी झाली, आणि जास्तच आनंद झाला की पहिल्या फेरीला किती झाली होती? 11-99. पहिल्या फेरीला तेवढीच झाली, सेमीला 11-99 झाली. म्हणजे सगळ्या पण असं वाटलं काय काय फिट झालं काय, आपल्याला काय कळणार आता, आतमध्ये आलं पाहिजे. अरे म्हणलं याच्यात पण आनंद आहे आपल्याला. बरोबर, लय मोठा आनंद आहे. काय सांगता, काय क्षण होता कालचा क्षण म्हणजे लोक जर पाहिली तर काय 1000 लोक तिथं असतील, आणि तेवढी लोक आपल्या बैलाला पाहत होती.
आणि तेवढ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या त्यातच मन प्रसन्न झालं आणि आनंदी झालं की आपण थोडक्यात बैल घेतल्यापासून असं आठवलंच नाही की पैसे मोजलेत म्हणून बैल एवढा आनंद बैलांनी दिला आजपर्यंत. आता एवढी प्रसिद्धी आहे, तर कसं होतं काय काय लोक प्रसिद्धीमुळे नाही का हवेत पण जातात. तुमचं पुढचं भविष्यातलं नियोजन कसं असणार? हवेत जायचं काही कारण नाही. गाडा क्षेत्र आहे, कधी कोण जमिनीवरती राहील कधी कोण हवेत जाईल त्याची गॅरंटी नाही. मी असं काही नाही की मोठ्याच्या दावणीला पळण आणि छोट्याच्या दावणीला पळणार नाही. बैल तुमची हवा आहे पळण हो नाही का? त्याला जीव लावून आपण जपायचं आहे. जेवढा जपल तेवढा चांगला होईल. उद्या भविष्यात आमचा इंद्र आहे, पाटील आहे, वासर आजही पळतात मागं बारी 1180 1190 होत्यात, तर ऑटोमॅटिक त्या रेंजला येणारच आहे. मी कस्टम नुसतं हा मागत घेतला म्हणून पळणार आहे. ही 30-30 हजार रुपयाचीच खरेदी आहेत, ते तेवढेच पळतात आमच्या आज. बरोबर आहे ना. हा तुम्हाला लेट दिसला म्हणून खरेदी थोडक्यात म्हणायचं नाही का? खरेदी म्हणजे काहीतरी एक आनंद राहिला पाहिजे. आमचा व्यवसाय मोठे आहेत, व्यवसायातून सगळ्यातून टाइम काढून तिकडे जायचंय, तर ते आनंद पण आला पाहिजे. मग आपण आणि बरेच लोक भेटल्यानंतर अरे तुम्ही घाटात येताय, मग हे काय घेऊन येताय, असं घेऊन येतात, असं बरेच वेळा येणवणी व्हायची. पण अण्णाने दम धरून होती. आम्ही अण्णाला दररोज डोस द्यायचो. अण्णा कसं काय व्हायचं, अण्णाचं चाललं नाही, दम धरा, जाऊ आपल्या डोक्यात बसणार तावाच घ्यायचं. अनुभव काय काय आले या 2-3 वर्षात जसे सुरुवात केली तुम्ही बैलगाडा शर्यतीमध्ये, अनुभव काय सांगशाल? चांगले वाईट काय काय अनुभव आले? अनुभव तर चांगलेच आहेत, वाईट अनुभव नाही कधी वाट्याला आला आजपर्यंत तरी. आजपर्यंत तरी चांगलेच अनुभव आहेत सगळे. सगळे लोक चांगले भेटतात. सावडे कधी आम्हाला अडचणीचे कधी आले नाही, किंवा बैल लोक म्हणतात बैलातला त्रास आहे असं आहे तसं आहे, पण आम्हाला काही जाणवलं नाही. जेणेकरून अण्णा असेल, सचिन बापांबंद असेल, आमच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे आम्हाला कधी अडचण वाटली नाही. सहकारी चांगले चांगले आहेत, आम्हाला काहीच बघून देत नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही पण आपले खादीचे कपडे घालतो घाटात जातो. टेन्शन काय घ्यायचं, बैल घेऊन जायचं, जे काय टेन्शन घ्यायचं त्यांनीच घ्यायचं. बाजी आता तुमच्या आल्या मग कोणा बरोबर पळाला? बलमा सोबत पळाला पहिला स्टार्टिंगला. नंतर चिखलीमध्ये आपण मॅगी होता, छोटा मॅगी. नंतर सोन्याचा राजा होता, त्याच्या बदलवाडीला पण त्याच्यावरतीच झाली. आणि कुरळीमध्ये शंभू होता साकोऱ्यांचा, तिथं 3 राऊंड झाले. आणि आता बलमाच परत घातला आपण. 4-5 बैलांमध्ये थोडक्यात मला वाटतं तुम्ही सावड टिकून ठेवायचं. सावड टिकून ठेवायचा प्रयत्न आपण दरवेळेस करतो. बैल आहेत पुढे मागे होत असते, ते सावड टिकल्या पाहिजेत. संयम पाहिजे, संयम पाहिजे. लगेचच आपल्याला सेकंद तोडायचं असं काही नाही. आज सेकंद तोडला 7व्या घाटावर. सक्सेस झाले, सक्सेस झालं. सक्सेस आम्ही 11-9 पण सांगितलं उड्या मारणार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला सेकंद तुटावा अशी अपेक्षा नाही, फक्त आमचा बैल पळावा एवढ्याच अपेक्षा आहेत. तो बा दुसऱ्या दही पळू द्या, पहिल्या दही पळू द्या, तरी आम्ही आनंदी आहे. दादा नमस्कार. नमस्कार. पहिला तुमचा परिचय करून द्या थोडक्यात. माझं नाव तेजस शेवंडे. स्वतः डॉक्टर की पेशामध्ये आहे मी, पण बाजी मुलं बैलगाडी क्षेत्रामध्ये आलो. आता बाजी आलो असं आहे की प्रत्येक गाठा मी असतोच बैलगाडी क्षेत्रामध्ये. बाजीमुळे थोडक्यात नाद लागला. बाजीमुळे आता तुम्ही डॉक्टर की पेशात, हे कसं होतं ग्रामीण किंवा शेतकरी वर्गाचा हा नाद आहे, काय सांगशाल त्याबद्दल? मी जन्म शेतकरी घरातलाच. आणि स्वप्नी शेट आम्ही एकदम लहानपणापासून मित्र, म्हणजे बालवाडीपासून मित्र. त्यामुळे काय जे काय करेन ते सोबतच करेल असं आमचा पहिल्यापासूनचा ध्यास होता. आणि त्यामुळे आम्ही सोबत असल्यामुळं बैल घेतल्यामुळे आता त्यांच्यासोबत नाद लागला बैलगाड्याचा. तेव्हा आम्ही माझं एक म्हणजे हे वैशिष्ट्य की मी बाजी असताना एकच शर्ट घालतो. तो शर्ट स्टार्ट पासून आता व्हिडिओ पाहिले तोच शर्ट आहे माझ्या अंगावर. तर तो शर्ट असा मला वाटतं की बाजी जास्त पळतो. शर्ट लकी लकी आहे तो शर्ट. काय सांगता बाजी आता तुम्ही मानताय तुमच्या शर्टामुळे पळतोय, बाकी काय सांगता बाजीचं? नाही, त्याच्यामध्ये तो गुण आहेच पळण्याचा, तो काही वादच नाही. त्याच्यामध्ये म्हणजे घेतला तेव्हा आम्ही स्टार्टिंगला साकोरच्या घाटामध्ये त्याला पळताना पाहिला होता. स्टार्टिंगला तो वाटलं पळतो पण एकदम शांत बैल दिसता घेऊन उभा केलाय, पण त्यावेळेस एवढा स्पीडनी पळाला म्हणजे आमच्या डोळ्याचे पारणच भेटले. तिथंच आम्ही त्याच्या प्रेमात पडलो की नाही हा घ्यायचाच, आणि घेतलाच त्यावेळेस. मित्रांनो, बाजी हा गोठ्यात यायचं कारण ही व्यक्ती आहे. नाही का थोडक्यात नाद जर कोणाने लावला असेल तर ह्या व्यक्तीने लावलाय. दादा ही सुरुवात कशी झाली? ती गाई नंतर वासरून, मग तिथून पुढे कसं सुरुवात कशी होती काय सांगशाल? सुरुवात मध्ये तसं बघायला गेलं तर बघायचाच नाद होता. जास्त तर आम्ही गाठातच असं फक्त बघायला जायचो. नंतर आमच्या गायला वासरू झालं. वासरू झालं मग आमचे मित्र मंडळ होते सगळे सोबत, ते पळून बघू म्हणते एकदा. पळून बघू म्हणजे मग कुरळीच्या घाटात पहिल्यांदा नेलं. मग तिथं कांड्यात घातलं होतं आम्ही. कांड्यात ते म्हणजे मनासारखं पळालं चांगलं. तिथून पुढे जे नाद लागलाच. त्यानंतर कशी म्हणजे सुरुवात तुम्ही
आता काय होतं, स्वप्नील शेट तर काही नादात नव्हते, तर मग तुम्ही ह्यांना कसं काय माहिती नाही का घेऊन गेले घाटात वगैरे? आमचं आपलं घरचं वासरू पळालं. घरच्या नंतर आम्ही असंच म्हैसूर वासरू घेतलं होतं. मग त्यानंतर हळूहळू मग सगळ्यांनाच नाद लागला. आता तुम्ही कसं होतं, संध्याकाळी तुम्ही निवांत बसताय वाट्यावरती, बाजी पळतोय, काय चर्चा वगैरे काय असते, काय सांगशाल त्याबद्दल? रोजची आपली घाटातली चर्चा कसं झालं, आनंद असतोय. लोक काय म्हणतात घाटात, काय काहीतरी चर्चा असेलच ना लोकांची. लोकांच्या आता तुमचे मित्रमंडळी, स्वप्नील शेटची वेगळे मित्रमंडळी, तुमचे मित्रमंडळी, मित्रमंडळींचं म्हण आपलं नाद केला तुम्ही असं तुझं सांगतो. लोक ओळखायला लागले म्हणायचे लागले. नाही का? तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही मुलाखत एक चांगला बैल दावणीला आला आणि आज मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली. आणि मी तर म्हणतो नाही का, त्या गायीची कृपा यांच्यावरती काही या क्षेत्रात आले आणि आज एक चांगलं नाव बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये यांचं होते. यांना अशाच शुभेच्छा आपल्या चॅनल कडून राहतील. बाजीनंतर अजूनही त्यांच्या दावणीला चांगली वासरं आहेत, अशीच पळत राहू आणि यांचं नाव अजून नाही का असं म्हणतात बाबा पिढ्यानपिढ्या आमचा नाद होता, असंच यांच्या दावणीला एक शब्द लागत राहू, बाबा आमचा नाद 3 पिढ्यांचा आहे, 4 पिढ्यांचा आहे. आणि यांच्या दावणीच्या शोभा वाढ हीच शुभेच्छा यांना. तर धन्यवाद. नमस्कार. तुम्ही आमच्याकडे आले, नाद गावाकडचे जो युट्यूब चॅनल आहे आम्ही आतापर्यंत फॉलो करत होतो, पाहत होतो, पण आम्हाला या अपेक्षा कधीतरी येतील आणि आज तो दिवस सोन्याचा उगवला. तुम्ही आमच्याकडे आले, खूप आम्ही आनंदी झालो आणि आमच्या गोठ्याची कधीतरी कोणतरी शूटिंग काढली, आज त्यात आम्हाला बरं वाटायला लागलं. त्याच्यामुळे तुम्हाला मनापासून आभार, धन्यवाद. तुमच्या चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करावा अशी आमची अपेक्षा. आता मित्रांनो थांबा, मी ह्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारणार आहे. दादा, आता कसं होतं, आम्ही ज्यावेळेस युट्यूबर लोक असतो, फिरत असतो किंवा माग जे आता तुमचा बैल बाजी पळतोय म्हणून मी तुम्हाला फोन केला बाबा मुलाखतीसाठी, तर आम्हाला समोरून भरपूर बैलगाडा मालकांचं प्रत्युत्तर असं असतं का बाबा मुलाखत दिल्यानंतर बैल पळत नाही. तर तुम्हाला काय दाखवतो की नव्हती का या गोष्टी? लोकांचे गैरसमज असतील किंवा काही कुठल्या त्यांच्या पाठीमागे त्यांच्या भावना असतील, शेवटी सांगू शकत नाही आपण. पण मला कधीच काय वाटलं नाही, उलट मला तर कधी अपेक्षा होती आपल्या गोठं कोणतरी येते मायवाली शूटिंग काढते, मला असं वाटत होतं. आणि आज तो आनंद क्षण आला तुमच्या रूपाने आणि तुमच्या चॅनलला 100% धन्यवाद देतो की तुम्ही आमच्याकडे पहिले येणार येताना आमच्या बाजीला कुठेतरी दाखवणार आहे तुम्ही. उलट आमच्या अपेक्षा की आमचा बाजी अख्ख्या देशात नाही जगातही दिसो. त्या दिवशी आता त्या दिवशीचा अनुभव आहे, निमगावची बारी ज्या दिवशी होती त्यावेळेस जे कोणतरी गोव्याच्या किनाऱ्यावरती बसले आणि त्यांनी आम्हाला टॅग केला होता, लाईव्ह व्हिडिओ काढत होता आणि त्यांनी लिहिलं होतं सेलिब्रिटी बाजी. आम्हालाही वाटते की तरी आमचाही म्हणे व्हावा, या अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याकडून. काही अडचण नाही, आमच्या दररोज शूटिंग काढले तरी आम्हाला काय अडचण. बघा मित्रांनो, मी आता बैलगाडा मालकांना भरपूर जणांचं फॉलोअप घेत असतो आम्ही, पण आम्हाला प्रत्युत्तर असेच येतात. तर आता हे जे आहेत नवीन आहेत, शिवाय प्लस आता मी तर म्हणतो 30 आणि 40 हजाराचे जे पळतात ते सक्सेस झाले, यांचा 30 लाखाचा असून सुद्धा त्यांनी मी एकच फोन केलाय आणि एका फोनवरती मुलाखत आता वाजले जवळजवळ 7-7:30 वाजलेत, तरी पण ते म्हणले या आणि द्या, करा तुमचं नियोजन, व्हिडिओ बनवा, काही विषय नाही. असा मोठेपणा दाखवा. काय होतं माहिती का, तुम्ही तुमचा बैल पळतोय हे ज्यावेळेस 10,000 लोक बघत असतात त्यावेळेस त्यांची अपेक्षा असते की बाबा बाजी कुठून खरेदी केला, काय बघून केला, या सगळ्या गोष्टी प्रत्येक तुमच्या फॉलोअर्सला किंवा तुमच्या बैलाचा जो फॅन असतो त्याला माहिती करून घ्यायच्या असतात आणि आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीत असतो. पण तुमचा गैरसमज वेगळा होतो आणि तुम्ही त्यातून मग नाही का आम्हाला भरपूर असे बैलगाडा मालक आहे का एकदम हे समजतात युट्यूबला माहिती नकोच, कशाला, काय गरज आहे. पण असं काय नाहीये, ज्याची कर्म चांगली, ज्याची मन साफ आहे ना, त्याची बैल 100% शेवटपर्यंत पळत राहतात. हा माझा अनुभव आहे. धन्यवाद. कोणाला जर काय याच्यातून वाईट वाटत असेल तर त्याची माफी मागतो मी जाहीर, काही विषय नाही. फक्त कमेंट करून काहीतरी वेगळे काय म्हणतात चर्चा करण्याचा प्रयत्न कोणीही करू नका.